अकोले तालुक्यातील भंडारदरा परिसरातील मुरशेत गावातील पंतप्रधान आवास योजनेचा लाभार्थी अर्जुन बुधा गांगड याला दुसरा हप्ता वेळेत न मिळाल्याने भर पावसात कुटुंबासह उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. पहिला हप्ता मिळाल्यानंतर त्यांनी घराचं बांधकाम सुरू केलं. दुसऱ्या हप्त्यासाठी सर्व कागदपत्रे व छायाचित्र सादर करूनही वारंवार कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागत असत. केवळ उडवाउडवीची उत्तरं मिळत असल्याचा आरोप करण्यात आला. हप्ता मिळेल या आशेवर त्यांनी उधारीवर बांधकाम साहित्य घेतलं, मात्र निधी न मिळाल्याने बांधकाम अर्धवट राहिलं. त्यामुळे जुने पत्रे व प्लास्टिकच्या साहाय्याने कुटुंबाचा तात्पुरता निवारा करण्यात आला आहे. दरम्यान गावातील काही लाभार्थ्यांना अपूर्ण काम असतानाही हप्ते मिळाल्याचा आरोप करत संपूर्ण घरकुल प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा समाजसेवक अनंत घाणे यांनी दिला आहे. प्रत्यक्ष मुर्शिद या गावी शबरी घरकुल पंतप्रधान आवास योजनेचं घरकुल बघण्यासाठी आम्ही अर्जुन बुधा गांगड यांच्या घरी प्रत्यक्ष भेट दिली असता प्रत्यक्ष इथं पाणी गेली असता गेल्या 1 वर्षापासून यांचं घरकुल बांधकाम चालू आहे. हे घरकुल बांधकाम चालू असताना हे इथं पहिला फर्स्ट हप्ता त्यांना फक्त 15,000चा मिळालेला आहे. हे घरकुल सन 24-25 या वर्षात बांधण्यात आलेलं असून आजपर्यंत त्यांना सेकंड आणि थर्ड आणि फायनल हप्ता कोणताही भेटला नाही वर्षापासून. सदर या ठिकाणी चौकशी केली असता अर्जुन गांगड यांच्याबरोबर जे घरकुलं होते PM योजनेचे ते सर्वांचे हप्ते पडलेले आहेत आणि यांचंच बाकी आहे. तर प्रशासनाने इथं प्रत्यक्ष येणं गरजेचं होतं. कोण रावसाहेब असतील, शासनाने नेमून दिलेले असतील, माननीय BDO साहेब यांनी प्रत्यक्ष याकडे तातडीने लक्ष घालावं आणि शासनाचे निर्देश असताना घरकुलांचे कुठं हप्ते थकू नये आहेत. घरकुलं चालू असतील तिथं गट विकास अधिकारी माननीय रावसाहेब जे घरकुलांचे घरं बघण्यासाठी नेमून दिलेले आहेत, इथं घरकुल सेवक जे आहेत त्यांनी येऊन प्रत्यक्ष बघायला पाहिजे का यांचे हप्ते का पडले नाही. तर यांची कोणतीही जबाबदारी नाही घेता आज हे फॅमिली पूर्ण आज उघड्यावर आहे. त्यांना राहण्यासाठी आडोसा पण नाही आहे. कुठंतरी छोटी त्यांनी ओरंडी तयार करून एक पडवी तयार केलेली आहे आणि पडवीमधील त्यांचं जे स्वयंपाकाचं साहित्य आहे ते सर्व ओरलचिंब झालेले आतमध्ये आणि प्रत्यक्ष बघितलं असता यांना उघड्यावर येण्याची वेळ आलेली आहे. तरी शासनाने आणि प्रशासनाने हा प्रश्न गंभीर असताना यांच्याकडे दुर्लक्ष करत यांना वंचित लाभापासून वंचित ठेवण्यात आलेलं आहे. 23-24चं घरकुल असताना वंचित ठेवण्यात आलेलं आहे. तरी लवकरात न्याय द्यावा. अर्जुन गांगड यांचा जो अन्याय झाला आहे त्यासाठी प्रत्यक्ष गट विकास अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे CO साहेब यांनी प्रत्यक्ष यावं आणि घर बघावं. खरंच हे उघड्यावर आहेत. आज 4 महिने पावसामध्ये हे लोक राहतील कसे. आज एकही हप्ता नाही यांना बस सोडल्यानंतर आणि त्यांच्यासाठी चौकशी पण करण्यात आली नाही. ही खेदाची बाब आहे. गेल्या 3-4 महिन्यापासून प्रशासनाने अकोला तालुक्यातील जे घरकुलांचे हप्ते रखडलेले आहेत, जे आदिवासी भागातील घरकुलं आज उघड्यावर येतात, वारंगशी असतील, वारी असतील, मुरशेत असतील, रतनवाडी असं, साम्रत असं आणि ज्या गावांमध्ये आज साध्या ताडपत्र्या टाकून जर PMचे घरकुलं जर अनुदान नसल्याने एवढं रखडलेले आहेत तरी शासनाने याकडे लक्ष द्यावं. प्रशासनाने लवकरात निधी उपलब्ध करून जो निधी असेल तो यांना वितरित करावा आणि यांच्यावर झालेला अन्याय दूर करावा अशी मी मागणी प्रत्यक्ष समाजसेवक अनंत माधव घाणे करतोय. तरी आपण सर्व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष न दिल्यास हे कुटुंबांना आम्ही तालुक्यामध्ये गट विकास अधिकारी यांच्या दालनासमोर घेऊन आम्ही आंदोलन करू. तरी लवकरात लवकर प्रशासन लक्ष द्यावं आणि त्यांचे राहिलेले घरकुलाचे हप्ते लवकरात लवकर त्यांच्या खातीवर करावे अशी मी मागणी करतो. धन्यवाद. माझ्याबरोबर मुर्शिदमधले गांगड साहेब जे त्यांच्यावर अन्याय झाला 24-25 मध्ये घरकुलांच्या बाबतीत, त्यासाठी मी प्रत्यक्ष त्यांच्या घरामध्ये आहे. तर गांगड साहेब, अर्जुन गांगड साहेब, आपण आज 24-25 मध्ये जे घरकुलं तुम्हाला मंजूर झालं 15,000चा हप्ता मिळाला म्हणताय, त्याच्यानंतर तुम्ही किती वेळ अकोल्याला गेले आणि काय काय अवस्था झाली आणि तुम्हाला काय काय आश्वासन दिले एवढं आम्हाला कळवा. आम्ही 2 टाइम गेलो अकोल्याला.
तर त्यांनी सांगितलं का तुझा फोटो अपलोड नव्हता होत. मग मी इथून परत माझ्या सुनबाईला सांगितलं का तू फोटो काढून टाक मला पाठव. तिथं त्यांना फोटो टाकला. मग नंतर दुसऱ्यांदा गेलो तर म्हणजे तुमचा फोटो अपलोड झालेला आहे पण वरून पैसे नाही, शासनाकडे पैसे नाही, तुम्हाला पैसे मेच्या 15पर्यंत टाकून देतो. या अगोदर तुमच्या बरोबर जे घरकुलं झालेत त्या घरकुलांचे काही हप्ते पडले का आणि त्यांचे घरकुलं पूर्ण झाले का त्यांना हप्ते पडून? हा त्यांचे पूर्ण झाले. त्यांना 15चा पडला, 70चा पडला, 30चा बाकीचा काही तो नाही पडलेला. म्हणजे 3 हप्त्यापर्यंत त्यांना साधारण पैसे पडलेले हो, आहेत हो. आणि तुम्हाला एकही हप्ता पडला नाही 15,000 दिल्यानंतर. यासाठी तुम्ही तुमचे रोजगार सेवक आहेत यांच्याकडे काय फोटो अपलोड केले का? हा हो, मग त्यांना आम्ही बोलवले इथे मी फोटो आम्हाला अपलोड करून द्या. त्यांनी पण आलते इथे, त्यांनी दिले पण ते म्हणायचे का तुम्हाला पैसेच नाही वरून आमच्या तारखेला. म्हणजे पैसेच नाही असं ते तुम्हाला कारण सांगितलं हा का? कारण सांगतो पैसेच हा, असं तुमच्या कुटुंबामध्ये किती लोक आहेत आणि आज तुम्ही उघड्यावर आहे तर तो तुम्ही ह्या ढगफुटीमध्ये जे कालचं वादळी पाऊस झालं, एवढ्या 8 दिवसामध्ये वादळी पाऊस होतोय, त्याच्यामध्ये कसं दिवस काढले आणि काय अवस्था झाली आपली, थोडी अवस्था आम्हाला सांगावी. तसं घडलं ना सर, आम्हाला म्हणजे खरंच पूर्ण घरामध्ये पाणी चाललं होतं. पण आम्ही तसंच एकत्र लावलेले जिकडून तिकडून त्याच्यासाठी मी इथं नाली काढली. नाली तुम्ही पाणी काढून दिले. इतकी अवस्था होती का कारण आम्हाला झोप नव्हती. माझं पूर्ण वळलं होऊन जायचं. म्हणजे स्वयंपाक सध्या बोललंय तुम्ही आतापर्यंत हे जे उभं केलेलं आहे हे कसं उभं केलंय आणि काय काय तुम्हाला अडचणी आल्या उभं करत असताना? ज्या वेळेस उभं करत होतो त्यावेळेस पावसाने असं, पण आम्ही जुनेच पत्रे आमचे टाकलेली होती. इकडून तिकडून जमा केले. काय काय केलं तुम्ही जमा पैसे करताना? काय काय अडचणी आल्या आणि काय काय नाही? काय काय आता एवढंच ऑनलाईन मटेरियल याच्या कामकाटातून आणलं होतं मी, तर त्यांची सेवा सुद्धा उधारी द्यायची बाकी आहे माझी. आता किती हजार रुपये सध्या साधारण उधारी देणं आहे तुम्हाला? मला तरी 40,000 रुपये उधारी देणं बाकी. आता समजा इथं मटेरियल कशा पद्धतीने आणणार आणि काय करणार? आता मटेरियल आणायची हेच नाही, पण मग जर दिलं शासनाने तर आम्ही इथं इथपर्यंत आणून ठेवू. आता तुमची जी अवस्था झाली गेल्या 1 वर्षापासून, तर त्या अवस्थेला जबाबदार कोण असेल असं तुम्हाला काय वाटतंय सध्या? मला शासनानेच शासनाने अधिकारी अधिकारी त्यांनीच खाते जरी इथं जे रावसाहेब कोण आहे ती जे घरकुलं बघायला येतात ते कधी आणते का फोटो काढायला, प्रत्यक्ष पाणी करायला? कधीच नाही आले. आजी आता 4 महिने तुम्ही कसे काढणार? आता कसं करणार आहे? आधीच करणार आहे म्हणून काय आता राहायचं सोय नाही. आता जयशी पाऊस सुटला का की आतमध्ये पाणी जाणार आहे. बारीक बारीक पोरं घेऊन पोरांचं याल मोठे. तुमचा जर विचार शासनाने प्रशासनाने नाही केला, गट विकास अधिकारी आणि त्यांच्या कार्यालयाने जर नाही केला तर उद्या तुम्ही आंदोलन करणार आहात का आणि तिथं उपोषणाला बसाल का? बसून आता इथं राहण्यापेक्षा तिथं जरी सोयीस्कर होईल आम्हाला, उपोषण म्हणजे काहीतरी आम्हाला भेटेल. याच ठिकाणी आलेल्या त्यांच्या व्यथा जाणत असताना एक दुःख हे होतं का गेल्या 3-4 महिन्यामध्ये आदिवासी भागात जे घरकुलांचे हप्ते थकीत आहेत आणि जे कोणी याला जबाबदार असतील तर शासनाला माझी विनंती आहे का तुम्ही लवकरात लवकर याचं घरकुलांचा प्रशासकीय आणि शासकीय स्तरावरून पथक नेमून तपास करावा. जे ज्यांच्यावर अन्याय झालेत आणि ज्यांच्या घरकुलांना निधी आलेला आहे आणि जे निधी नको त्यांना वर्ग झाला आणि ज्यांना खरंच निधीची गरज आहे त्यांना निधी का आला नाही याची तपासणी करून जे त्याच्यात दोषी असतील ते कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करावी अशी मी मागणी करतो. थांबतो. जय आदिवासी, जय महाराष्ट्र. संपादक आहेत विश्वासराव आरुटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे aklgavkari@gmail.com.